चला मग सुरुवात करूयात. आज आपण पाहूयात नफा तोटा याचेच 20 MCQs. कालच्यापेक्षा थोडेसे वेगळे, थोडे ट्रिकी आणि जास्त अवघडातले सुद्धा नाहीत. परंतु हेच परीक्षेत प्रश्न येत असतात अशाच पद्धतीनं आहेत. परीक्षेमध्ये काय खूपच अवघड येत असतात असं नसतंय. परीक्षेमध्ये फक्त तुम्ही तुमचा म्हणजे वेळ तुम्ही किती वेळेत ते पटकन सोडवू शकता एवढंच चेक केलं जात असतं. चला मग सुरुवात करूयात आता जास्त वेळ न घालवता. स्क्रीन शेअर केलेली ना मी? दिसते ना सर्वांना? Yes. गुड. तर बघा नफा तोटा Yes. 20 MCQs. त्यामध्ये आपण आता पाहतोय 500 रुपयाच्या वस्तूवर 15% नफा झाला. किती झाला स्क्रीन नफा दिसत करून? नाही. कोणाला दिसत नाही? सोहमला. सोहमला? मला. बर. Yes. नेटवर्कमध्ये या. बाकीच्यांना दिसते का? Yes. ओके, ओके. दिसेल हा सोहम दिसेल. 1-2 मिनिट थांब. बघा तर सर 500 आता रुपये दिसती. दिसते ना? ओके हां. 500 रुपयांच्या वस्तूवर 15% नफा करून विकले, तर विक्री किंमत किती? मग इथं 500 रुपये आहे त्याचं 15% म्हणजे 500 म्हणजे 500 इंटू 15 अपॉन 100. तर हे 2 झिरो कॅन्सल होतील. यांचा गुणाकार करायचा. किती आले? 75 हे झाले 500 चे 15%. मग 500 प्लस 75 मग यांची काय करायची बेरीज करायची आणि आन्सर येणार मग 575. ओके. समजलं ना सर्वांना? Yes. Yes. ओके. नंबर नेक्स्ट. चला. नंबर नेक्स्ट आहे एखाद्या वस्तूची विक्री किंमत 720 रुपये आहे. नफा जर 20% झाला, तर खरेदी किंमत किती? आता ज्या वेळेला आपल्याला असं दिलं जातं, आता इथं लक्षात घ्यायचं आहे, एक ट्रिक असते इथं. इथं तुम्हाला वस्तूची विक्री किंमत दिलेली आहे. तुम्हाला नफा किती टक्के झाला टक्क्यामध्ये आ? 20. ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए. बघा, आता ट्रिकनं कसं जायचं? काय करायचं? तर अशा वेळेला लक्षात घ्यायचं आहे, की ज्यावेळेला विक्री किंमत तुमची जी असेल, तिला काय करायचं? 100नं गुणायचं आणि भागायचं कशानं? तर 100 प्लस याची जी टक्केवारी दिलेली आहे, त्या टक्क्यामध्ये जर नफा असेल, इथं नफा दिलेला आहे, तर 100 प्लस टक्का घ्यायचा आणि जर तोटा असेल, तर 100 मायनस 20 करावं लागलं असतं. पण इथं नफा आहे. म्हणून मग आता इथं काय होईल मग? इथं काय होणार? 7 बघा इथं आता 720 वरती परत 2 झिरो लावायचे. म्हणजे ते झाले थोडक्यात 72,000 आणि मग हे किती झाले? 120. मग आता काय करायचं? यांना काय करायचं थोडक्यात सरळ-सरळ एक 0 कॅन्सल होईल आणि मग 12चा टेबल 12 वन जा 12 आणि 12 सिक्स जा 72 हे 2 झिरो वरचे जसेच तसे. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. बघा, आता त्यानंतर नंबर नेक्स्ट 900 रुपयांच्या वस्तूवर 25% तोटा झाला. विक्री किंमत आपल्याला काढायची आहे. 900 रुपयांची वस्तू पाहायची. आता मग आपल्याला माहिती आहे 900 रुपयाची वस्तू आहे. मग हिचा 900ची जर समजा वस्तू म्हणजे खरेदी किंमत 900 आहे. तिचे 25% म्हणजे मग काय करायचे थोडक्यात हे 2 शून्य हे 2 शून्य कॅन्सल. 25चा टेबल 9 पर्यंत मग मोजायचा. ते किती झाले 225 म्हणजे 225. मग ही किंमत जे 225 आहे ती 900 मधून काय करावं लागेल तुम्हाला सबट्रॅक्ट करावं लागेल, मायनस करावं लागेल. मायनस. मग मायनस केल्यानंतर आन्सर तुमचं येणार 675. ऑप्शन नंबर 75. सी. येस. समजलं ना? असं खूप सोपं आहे, पण एवढं बी अवघड नाही. आता हे वरच्या गणितासारखंच जिथं आता बघा नीट पाहायचंय. आपल्याला वरती सुद्धा या गणितात सुद्धा खरेदी किंमत विचारली आहे.
दिलाय तुम्हाला किंमत, विक्री किंमत दिलीये. नफा किती टक्के झालाय ते दिलाय. मग खरेदी किंमत काढताना हे फॉर्म्युला वापरायचा. फॉर्म्युला आपण आता सांगतो. याच्यावरून तयार करू. फॉर्म्युला काय होईल मग? विक्री किंमत. मग लक्षात राहू द्यायचं आहे. म्हणजे काय आपली एस-पी म्हणू त्याला इंटू 100 अपॉन म्हणजे काय असेल मग 100 प्लस 100 प्लस शेकडा नफा. म्हणजे इथं नफा आलेला आहे, तो घ्यायचा. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. आता इथं खालच्या गणितात तुम्हाला इथं तोटा दिलेला आहे. तर सेम फक्त मायनस तोटा करावा लागेल. तर बघा इथं विक्री किंमत तुम्हाला मिळालेली आहे एस-पी इज इक्वल टू 480. तुम्हाला शेकडा तोटा मिळालेला आहे. तो आहे 20%. तुम्हाला आता काढायची आहे सी-पी काढायची आहे. म्हणजे तुम्हाला खरेदी किंमत काढायची आहे. फॉर्म्युला लक्षात घ्या. याला काय करायचंय? एस-पीला 100 न काय करायचंय? मल्टिप्लाय करायचंय. म्हणजे 480 इंटू 100 अपॉन यांची काय करायची? टक्का तोटा झालाय म्हणजे तो कमी होणार आहे. म्हणजे याचा अर्थ 100 मधून तोटा कितीचा आहे? 20चा आहे. मायनस करून घ्यायचे. मग आता या दोघांचा गुणाकार जर केला विद्यार्थी मित्रांनो, तर तो किती येणार आहे? 480 वरती 2 शून्य लावायचे आहेत का? 100 न गुणलं ना आणि मग याच्यातून 100 मधून 20 गेले किती झाले मग? 80 राहतील. मग आता हे 0 कॅन्सल, हे 0 कॅन्सल होईल आणि मग परत एकदा 8 आता 8चा टेबल 48 पर्यंत 8 ऑप्शन 6 जा नंबर बी. 48 आणि हे 2 झिरो इथं वरती लावायचे. ऑप्शन नंबर सी विल बी द करेक्ट आन्सर. ओके. 600 उत्तर येतं त्याचं. चला नंबर नेक्स्ट. एका पुस्तकाची खरेदी किंमत ₹400 आहे. जर ते 25% तोट्यानं विकलं, तर विक्री किंमत काढायची सोपी असते. लक्षात घ्या. खरेदी किमतीला फक्त तेवढं थोडंसं डोकं जागेवर ठेवायचं. बाकी याच्यापेक्षा वेगळं काही येत नाही परीक्षेला. असेच गणित असणार आहेत. बघा, मग आता काय असतं, की खरेदी किंमत आपल्याला माहिती आहे ₹400 आहे. म्हणजे ती सी म्हणू त्याला. आपल्याला शेकडा तोटा मिळालेला आहे. बरोबर का नाही? तोटा किती आहे? तो आपल्याला या ठिकाणी मिळाला आहे 25% आहे. मग आता 400चे काय करायचे? 25% करायचे. ऑप्शन खरेदी नंबर बी. आणि यांचे 25 चोक किती? 100 आणि मग ह्याच्यातून काय करायचं? तोटा झाला आहे, मग वजा करावं लागेल. मग 400 वजा ऑप्शन नंबर 100 बी. म्हणजे 300 ऑप्शन नंबर 300. बी. ऑप्शन येस. नंबर बी. येस, येस. व्हेरी गुड. ₹640 वस्तूवर 12.5% 12.5% नफा झाला. आता म्हणजे ही वस्तूची खरेदी किंमत आपल्याला माहीत झालेली आहे. 12.5% आहे. म्हणजे 640 विक्री किंमत काढायची आहे. कधी लक्षात ठेवायचं असं पॉइंटमध्ये जर दिलेलं असलं, तर डायरेक्ट त्याचं काय करायचं म्हणजे व्यवहार्य अपूर्णांकात त्याला घेऊन जायचं. 12.5 म्हणजे किती असते तो? 25/2 झाली का नाही 12.5? साधं उत्तर आहे ना. हां, मग घ्या 25/2 आणि मग पुन्हा त्याला भागिले काय करायचं आपल्याला 100 करावं लागेल. हे लक्षात राहू द्यायचं आहे. मग यानं काय करा डायरेक्ट आता 25 हे आपण इथं सरळ-सरळ काय करायचं, आता आपण टक्केवारी काढतोय हां, लक्षात घ्या. म्हणून त्या पद्धतीने आपण मांडलेलं आहे. आता मग काय करायचं या ठिकाणी या 2 आपण याला काय करू शकतो, भाग देऊ शकतो. इथं किती होईल मग 25. 320 होईल. बरोबर का नाही? आणि मग इथं किती होईल यस. 25 1 जा 25, 25 4 जा 100 आणि इथं मग पुन्हा 4 1 जा 4 पुन्हा किती येईल मग 4 8 जा किती झाले? बघा 32 आणि पुन्हा त्याच्यावर 0 म्हणजे आता टक्के निघाले 640 चे 12.5% म्हणजे किती झाले? 80. मग आपल्याला इथं नफा झालेला आहे. म्हणजे मग 640 प्लस 80 यांची बेरीज करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो आणि मग काय करावं लागेल? या ठिकाणी आपण सरळ-सरळ बघा ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी विल बी द आन्सर. येस. एका वस्तूची खरेदी किंमत ₹1500 आहे.
विक्री किंमत ₹1350 असेल, तर तोटा टक्केवारी हे की आपण अगोदर शिकलेलो आहोत. तोट्याची टक्केवारी काढायची आहे. मग आता मी सांगितलेलं आहे, खरेदी किंमत असेल आणि विक्री किंमत ही असेल. आता इथं आपल्याला तोटा झालेला आहे, पण अगोदर आपल्याला महत्त्वाचं म्हणजे तोटा किती रुपये झाला, तो काढावा लागेल आणि मग त्याच्या टक्क्यामध्ये न्यावा लागेल. मग काय करायचं तोटा काढताना सांगा पटकन? आता 1500तून 1350 वजा केले, तर किती येईल उत्तर? 150. वन 150 हा काय 150. झाला? तोटा. बरोबर का नाही? मग आता आपल्याला माहिती आहे सूत्र, तोटा काय आहे मग? भागिले खरेदी किंमत. बरोबर का नाही? आणि मग त्याला गुणिले किती असतं? 100. 100. मग झालं आता तोटा मिळाला. 150 तोटा आहे. खरेदी किंमत आपल्याला माहिती आहे 1500 आहे आणि गुणिले 100 करून घेऊ. मग हे 2 शून्य, हे 2 शून्य कॅन्सल झाले आणि मग 15 वन जा 15, 15 टेन जा 150 आणि मग 10% हे त्याचं ॲन्सर आलं. हे ॲन्सर मिळालं. समजलं का सर्वांना? तोटाची टक्केवारी 10 ऑप्शन आली. नंबर 9. सर हे नाही समजलं. नाही समजलं? सूत्रपाठ नाही का तुझं? नाही. तोटा बघा, नाही. आपल्याला ज्यावेळेला शेकडा तोटा आणि शेकडा नफा काढायचा असतो, त्यावेळेला सूत्रात जावं लागतं. सूत्र असतं तोट्यासाठी. बघा शेकडा तोटा काढूयात. मग शेकडा तोटा बरोबर काय आहे मग? तोटा भागिले खरेदी किंमत आणि गुणिले 100. मग हेच केलंय. तोटा किती आला आपण काढला ना 1500तून 1350 वजा केले म्हणजे 150 आले. मग 150 इथं मांडले, ते इथं वरती आणि भागिले खरेदी किंमत 1500 ती इथं छेदात मांडली. गुणिले 100 काही केलं नाही. मग यांचं कॅल्क्युलेशन केलं. हे 2 झिरो, हे 2 झिरो कॅन्सल झाले. का झाले ते माहिती आहे तुम्हाला. 100नं भाग गेला दोन्हीला बी. मग उरले 15. 15नं या 150ला भाग दिला. 15 10 150. 10 आलं. टक्केवारी. समजलं का आता? यस. आता 20% तोट्याने विक्री किंमत. आता इथं परत तशाच पद्धतीने विक्री किंमत दिली आणि तोटा दिला किंवा नफा दिला शेकड्यामध्ये आणि खरेदी किंमत अशी दिली काढायची असली, तर मगाचा फॉर्म्युला वापरायचा आपला. मग काय इथं या ठिकाणी होणार? याला काय करायचं? विक्री किमतीला डायरेक्ट आता शॉर्टमध्ये सांगतो. त्याला काय करायचं? 100नं मल्टिप्लाय करायचं आणि भागिलेमध्ये काय करायचं? ते नफा असेल तर 100 प्लस करा. तोटा असेल तर 100 मायनस करायचं. 100 मायनस 20 झालं. ॲन्सर मिळून जातंय. मग इथं किती येणार? हे 3 झिरो आणि हे 80. 1 झिरो कॅन्सल. 8 वन जा 8, 8 सिक्स जा 48 आणि मग 600. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. ओके. नंबर नेक्स्ट. पुढे आणखी जाऊ. 10% नफा करून एखादी वस्तू ₹330 विकली तर खरेदी किंमत किती? आता 10% नफा करायचा आहे आणि थोडक्यात ₹330 विकलेली आहे. खरेदी किंमत. विक्री किंमत आपल्याला समजा थोडक्यात दिलेली आहे. 330 आहे. पण आपण कितीला खरेदी केली? त्याचा 10% नफा आपल्याला काढावा लागेल. पण आपल्याला माहीत नसेल, तर अशा वेळेला परत तिथं तोच फॉर्म्युला फक्त आता नफा आहे म्हणजे 100 प्लस करावं लागेल. मग या 330ला करा ना गुणवा 100नं भागिले 100 अधिक 10 हे सूत्र लक्षात ठेवायचं. मग आता वेगळं काही करत नाही मी. 33 वरती काय शून्य येतील? 3 येतील. कारण का? हे 330 हे ऑलरेडी आहेत. हे 100चे 2 शून्य आणि मग 100 प्लस 1 इज इक्वल टू 100 110. आता मग हे 0, हे 0 कॅन्सल होईल. 11 1 जा 11, 11 3 जा 33 आणि पुढे हे 2 शून्य ऑप्शन नंबर लागतील. 2. ऑप्शन नंबर 2 म्हणजे बी इज द करेक्ट आन्सर. एखाद्या वस्तूवर 15% नफा झाला.
खरेदी किंमत ₹400 असल्यास नफा किती रुपये? आता नफा विचारला हां. आता खरेदी किंमत आपल्याला विचारली माहिती आहे आणि खरेदी किमतीवर तर नफा आपल्याला कळतो 15% झालं. 15 जोक ₹60 उत्तर आहे 60 एवढा नफा झाला. ठीक आहे. समजलंय ना हे? Yes. किती आपण फास्ट करतोय Yes. बघा बरं. म्हणजे नफा तोटा काढला काय लागतंय मग? क्विकमध्ये तर निघतो नफा तोटा. बघा, आता 10 सेकंद बी लागणार नाहीत. टक्केवारी विचारली आपल्याला. आपल्याला विक्री किंमत दिली, खरेदी किंमत दिली, तर आता टक्के काढायचे. काय किती सोपं आहे हे. बरोबर का नाही? मग काय करावं लागेल? आपल्याला नफ्याची टक्केवारी. नफा म्हणजे आता नफा किती झाला ते बघा. 750, 600 नफा झाला 150 झालं. आता 150ची आपल्याला काय करायची? टक्केवारी करायची. मग आपल्याला काय करायचंय? नफा म्हणजे किती? 150 भागिले खरेदी किंमत 600 आहे, गुणिले 100 झालं. हे 2 शून्य कॅन्सल करा आणि मग काय होईल? इथे बघा आपल्याला सांगता येईल आता. किती येईल मग ॲन्सर आपलं? तर या ठिकाणी बघा आता 6 हे तर 3 न भाग द्या. 3 2 जा 6, 3 5 जा Option number आणि मग इथं 2 आणि इथं 25 म्हणजे इथं ऑप्शन नंबर डी 25. option number D. कशाला लागतात 10 सेकंद बी लागत नाहीत. पण आता Option number आपण येस, ऑप्शन नंबर डी. 25% तोट्याने विक्री किंमत 450 आहे. खरेदी किंमत आपल्याला विचारलेली आहे. आता परत एकदा शॉर्टमध्ये काढायचंय. घ्या याला वरती, याला 100 न गुणा आणि याला काय करा, तोटा आहे म्हणजे काय करायचं 100 मधून वजा करायचा. म्हणजे किती झाले ते 25% वजा केल्यावर 75 होतील. बरोबर का नाही? आणि याला गुणायचे 100 ने. बरोबर का? सॉरी 100 न गुणून घेतलंय आपण अगोदरच. बरोबर का नाही? मग आता कॅल्क्युलेशन करायचंय डायरेक्ट. आपण आता काय करूयात 15 न करू दोघांना भाग देऊ. 15 बरोबर ना? 15 5 जा 75 आणि 15 3 जा 45. मग हे काय करायचे पुढचे 0 तसेच ठेवायचे. पुन्हा मग 5 1 जा 5 आणि 5 6 जा 30 पुढचे 2 0 600 ऑप्शन नंबर डी. किती सोपं आहे. काहीच नाही. एकदम सोप्यात सोपं करून सांगतोय आपण. लक्षात येतंय ना पण? नाहीतर मलाच वाटून आहे की फक्त आपणच पुढे चाललोय. नाही येत का? येतंय ना? yes. ओके. आता एखाद्या वस्तूची खरेदी किंमत माहीत झालेली आहे. इथं ती वस्तू ₹1500 ला विकली, तर नफ्याची टक्केवारी पुन्हा फॉर्म्युला तोच वापरायचा आहे. नफ्याची टक्केवारी. नफा किती झालाय अगोदर? बघा हे बघायचंय. ₹1250 ला विकली आहे आणि ती थोडक्यात काय होईल अडीच 1,500 ला विकली आहे. तर नफा झाला ₹250. मग टक्केवारी काढायची. तर नफा ज्यावेळेला नफा भागिले किती असेल खरेदी किंमत म्हणजे किती आहे 1250 गुणिले किती असणार आहे 100. हे शून्य कॅन्सल होऊन जाईल. इथं बघा त्यानंतर आता मग काय करायचं? सरळ-सरळ आहे. इथे आपल्याला इकडे एक शून्य कॅन्सल झालेला आहे. मग आता आपण काय करूया त्याला दोन्हीला 25 न भाग देऊ. 25 बघा आणि इकडे किती होईल इथं 10 येईल. त्यानंतर इथं 5 1 जा 5, 5 2 जा 10. मग इथं पुन्हा 10 आणि 2 चा मल्टिप्लिकेशन येईल 20. ऑप्शन नंबर सी. समजलंय ना? Yes. ओके. Yes. ₹800 किमतीच्या वस्तूवर 10% तोटा झाला. बघा ₹800 ची वस्तू आहे. माहीत नाही आपल्याला, की नेमकं कितीला विकली मग ती. आपल्याला विकलेली किंमत काढायची. खरेदी किंमत माहिती आहे. 10% झालं. संपलं. एकदम फास्ट. 8-10 80. 80 मध्ये काय करायचे? तोटा विक्री म्हणजे इथे तोटा म्हणजे मायनस. मग 800तून 80 वजा केल्यावर किती राहतील हो? 720. त्याची येस. option number B. 720. येस. एखाद्या Option वस्तूची number B. खरेदी किंमत ₹960 आहे. जर ती 20% नफ्याने विकली तर विक्री किंमत किती? ₹960 आहे. तिचा 20% नफा झाला. 960 गुणिले 20 भागिले 100 हे शून्य इकडे गेलं, हे शून्य इकडे कट झालं. मग काय 96 × 2 किती येईल मग?
चला, आता इथं आपल्याला लक्षात येतंय ॲन्सर काय येतंय तर. पटकन. मग आता किती येणार? 6 टू 12, 1 कॅरी आणि पुन्हा इथं किती येईल? 9 टू 18 आणि पुन्हा 2. म्हणजे किती आलं हे थोडक्यात? 192. बरोबर. मग आता नफा आहे. मग इथं काय होईल याच्यात नफा आहे म्हणजे थोडक्यात 960 मध्ये 192 काय करायचे ॲड करायचे. बरोबर. ते ॲन्सर आपलं निघतंय का बघा. इथं आहे का ते 960 मध्ये. नो तर नाही निघायला लागलं. बरोबर. नो मग आपल्याला काय करावं लागेल आता 960 गुणिले थोडक्यात याची टक्केवारी 20% काढायची. म्हणजे मग इथे होईल 20. इकडे 0 हे 0 गेलं, हे 0 हे 0 गेलं. मग 96 आणि अ, मग किती बरोबर आहे 192 बरोबर आहे उत्तर. त्यानंतर मग पुढे मग 192 आणि हे 960 म्हणजे इथे किती होईल 2, 6, 9, 15 आणि मग हे 9 आणि 1 10 1052. 1052 आहे का इथे? नाही. म्हणजे हे सगळे ऑप्शन दिलेले चुकीचे आहेत. हे लक्षात राहू द्यायचं आहे. 1052 हे तिथे काय होईल? उत्तर असेल. 960 आणि 192 तेच होणार. 960 चे जर आपण अ, परत एकदा 20% जर काढले, तर आपले तेच निघतील. तुम्ही नोटबुकवर कॅल्क्युलेशन करता का? बघता का तेच येते का तर? 900 960 आपल्याला काय करायचंय थोडक्यात त्याचे आपल्याला म्हणजे तोटा दिलाय का नफा आहे तो नफा आहे. बरोबर का नाही? 1100 त्याच्यात आपल्याला बेरीज करावी लागेल. इथं बरोबर आहे. या ठिकाणी आपला एक 9615 1 कॅरी करायचा राहिला. 9 आणि 1 हे 11 होतील. 1152 हे त्याचं उत्तर येणार आहे. पण इथं उत्तर नाही येते कोणतंच. 1152 हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. आपली बेरीज करायची बाकी होती. ऑप्शन नाही त्याच्यात. चला, एका वस्तूची किंमत 1020 आहे. खरेदी किंमत ₹850 असल्यास नफ्याची टक्केवारी. पुन्हा याचं तसंच करायचंय. विक्री किंमत माहीत झाली. खरेदी किंमत एवढी आहे. मग मग विक्री किमतीतून खरेदी किंमत वजा करायची आहे. 1020 वजा 850 म्हणजे नफा आपल्याला मिळेल. बरोबर. म्हणजे इथं किती आता याच्यातून आपल्याला 2 मधून 5 जात नाहीत. मग याला काय 12 आणि याच्यातून काय करायचं? याला थोडक्यात 9 9 करायचे आणि इकडे 9 केल्यामुळे हा 0 होणार. म्हणजे 12 मधून पुन्हा 5 गेले, हे झाले 7. 9 मधून 8 गेला, खाली 1 राहिले 1. म्हणजे 170. मग आता 170 अपॉन खरेदी किंमत आहे 850 गुणिले 100. बरोबर? मग आता हे 0 इकडे, हे 0 इकडे कॅन्सल. मग आता पुन्हा काय होईल? इथे आपल्याला आता काय करायचं आहे थोडक्यात आपण मल्टिप्लिकेशन सॉरी डिव्हिजन इथं करायचे आहे. मग ज्यावेळेला डिव्हिजन करायचे तर आपण याला काय करू दोन्हीला सुद्धा 17 न भाग देऊ. इथं 5 येईल आणि इथं किती येईल 10 येईल. बरोबर इथं 5 आणि हे 2 आणि 2 इंटू 10 इज इक्वल टू 20 म्हणजे ऑप्शन नंबर बी हे त्याचा ॲन्सर आहे. बी हो. बी चला नंबर नेक्स्ट. जर 30% नफा करून वस्तू ₹650 विकली तर खरेदी किंमत किती? परत सेम तसंच गणित मग याला मग काय करायचं म्हणजे वरच्यासारखं हां, अगोदर आलेलं. याला गुणायचे 100 न. आता नफा, नफा आहे म्हणजे 100 प्लस 30 पाहिजे आणि मग आता याच्यावर 2 झिरो लावायचे. हे 130 झाले. मग हे 0 कॅन्सल होणार आणि मग किती होणार? 5 आणि इथं काय होईल 2 झिरो लागतील. 500 500 येस. 500 तसंच आता आपण तोटा करायचा इथं तोटा आहे. म्हणजे इथं मग बघा 15% तोट्याने आहे. म्हणजे इथं विक्री किमतीला 100 न गुणा 340 वर लावा 2 शून्य. याला तोटा आहे म्हणजे हा 100 मधून 15 वजा करा. 85 राहिले. चला आता याला काय करायचं दोन्हीला 5 काय करूयात भाग देऊयात. मग
किंवा 17 न भाग देऊ डायरेक्ट. 17 5 जा 85 आणि 17 2 जा किती झाले 32. मग हे 30 त्याच्यावर. बरोबर. मग इथं या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल? इथं बघा 85 बरोबर. तोटा आहे. मग आता खरेदी किंमत किती झाली? थोडक्यात विक्री किंमत या ठिकाणी. मग आपल्याला तोट्यानं सांगता येईल. बघा इथं होतंय का तसं? वजा करून खरेदी किंमत अ, नाही होत. मग इथं 340 340ला आपण 100 गुणलं. वजा, वजा कशाने 100 मधून 15% वजा केला म्हणजे 85 बरोबर. मग काय Yes. होईल? हां, तर विक्री किमतीला. पण बसतंय का? पुन्हा आता 5 ने ह्याला भाग देऊ. 5 एक 5, 5 5. चोक 20 म्हणजे हे 400. ऑप्शन नंबर सी. आपलं पुढचं कॅल्क्युलेशन करायचं राहिलं होतं. ठीक आहे. त्यानंतर एखाद्या वस्तूवर 25% नफा झाला. खरेदी किंमत 640 आहे. विक्री किंमत. विक्री किंमत काढायची सोपी असते. बघा, त्यामध्ये मग आपल्याला 640 चे 25% काढायचे आहेत. 640 गुणिले 25 भागिले 100 हे 2 एकच शून्य हे शून्य कॅन्सल होतं. मग इकडं 2 इकडे 5 पुन्हा इकडे 2 1 जा 2 पुन्हा हे 32 आणि मग 32 5 दुने 10 हातचा 1 5 त्रिक 15 आणि 1 16 म्हणजे किती? याच्यात काय करायचं 640 आणि 160 म्हणजे काय होईल यांची बेरीज करायची. बरोबर? म्हणजे किती झाली मग ती? 800. व्हेरी गुड. हातचा 1 येतो. म्हणजे इथं ऑप्शन नंबर सी. चला नंबर नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन आहे आजच्या दिवसाचा. ₹600 ची वस्तू 25% तोट्याने विकली तर विक्री किंमत किती? ₹600 ची वस्तू आहे. ₹600 चा 25% काढायचा अगोदर. 6 25 किती झाले? चला 150. मग विक्री किंमत 600 मध्ये तोट्याने केली म्हणजे 600 मायनस Option number C. 150 म्हणजे 600तून जर केलं तर 450 राहतं. नंबर सी. तर अशा पद्धतीचे परत एकदा मी तुम्हाला होमवर्कमध्ये 20 MCQज सोडवायला देतो. ते तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा. ठीक आहे.